आणि पर्व पहिलं एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आलेले सर्व मान्यवरांना आपण पाहतोय. ग्रामस्थ आणि नारंगी म्हटलं तर एक क्रिकेटचे एक माहेरघर म्हणून देखील म्हणू शकतोय. म्हणजे आज आपण इथे अंडरआर्म क्रिकेट पाहतोय, तिथे टर्फ क्रिकेट पाहायला मिळतंय, बाजूला आपण पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट पाहायला मिळतंय. हे नारंगीमध्ये आणि हे क्षणचित्रे फार कमी पाहायला मिळतात. मॅचच्या दिशेनं सुरुवात सोबतीनं मायक्रोफोनवर जोडले जातील कौस्तुभजी मेहर. चला ऑल सेट. पहिला बॉल हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला सिंगलसाठी. पहिल्या बॉलवर सिंगल आली गेली. पहा मॅच मध्ये आता मजा येणार आहे. ग्रुप ए मधील दोन विनर संघ समोर समोर. ऑन साइडला हो बॅकअप चांगला. फेकी वेगवान. ओ हो फेकी वेगवान, परंतु फेकी एका टप्प्याने चेंडू खाली राहिलाय. कदाचित फेकी वेगवान होती, परंतु डायरेक्टली यष्टांकडे किंवा मुन्नाच्या हातात मध्ये जाणं गरजेचं होतं का, येणारी कालवेल सांगणार आहे. तास दोन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. दोन तपा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ. सिद्धार्थ डोके पुन्हा एकदा बॅकफूट 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 पंच. बॅकफूट पंच बऱ्याच वरती नकेरकर. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर जातोय. विकेटचं बदल तुषार किनीला मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू आमचे दोन कॅमेरामॅन कार्तिक मांगेला, त्यानंतर धनंजय पाटील, जे आमच्या दिव्य नेटवर्कवरून कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जोडले गेले. या आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 मध्ये. आणि मागील मॅच मध्ये धनंजय पाटील कडे चेंडू आला होता. कदाचित थोडक्यात हुकलाय कॅमेरा, नाहीतर खूप मोठी नुकसान झाली असती, परंतु त्या प्रकारचं काय घडलं नाही. पहा नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. मिस्टर रोहन पाटील. सिद्धार्थ डोके पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला बॅकफुट. ओ व्हाट अ कॅच. मॅग्निफिसंट कॅच. पहा काय जबरदस्त झेल टिपला गेला होता. रोहन त्या ठिकाणी होते आणि लगातार दुसरा विकेट. सिद्धार्थ डोके ऑन हॅट्रिक. आणि पाहूया या स्पर्धेची या पहिल्या वर्षीची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का. ओ समोर 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 ठेवण्याचा प्रयत्न हलक्यातनं सन्मान दिला गेला. हलकेश पाटील नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. पहा धावफलक किती. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 3 धावा धावफलकावर. काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत मॅच मध्ये सिद्धार्थ डोकेने करून दाखवले. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मोठा फटका मारायचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू अडवला. बॅकअप थोडासा उशिराने आला, परंतु रनिंग बॅटमॅन द विकेट तितकीच वेगवान होती. तर अखेरकार पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 4 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना आतापर्यंत गुरुदत्त मनेल पडा संघ. या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू डीजे. काय जबरदस्त सुरुवात. पहा आता अडचणी पहिल्या षटकामध्ये वाढल्यात. इकडून आता 3 षटकामध्ये कोणाविरुद्ध कसं प्लॅन करायचं, किती धावांचं टार्गेट सेट करायचं, हे दोन बॅटरला आता तो गेम प्लॅन करावा लागणार आहे. पहिला बॉल बॅकफुटला गेले. दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा पहिलं वर्ष आहे या स्पर्धेचं, जिकडे स्पर्धा या नारंगीच्या गावामध्ये आपल्या भेटीला आली गेले. आई एकविरा क्रिकेट क्लब आयोजित नारंगी बिग बॅश लीग NPL सीझन 1. ओ फुलटॉस चेंडू. ओहो चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव. पहा जतीन पाटील आणि अल्केश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोडासा संघ अडचणीत आहे, परंतु या अडचणीला कशा प्रकारे उत्तर आणतील आणि किती धावांचं टार्गेट जे सेट करतील आणि किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे, या सर्व गोष्टींचा आता विचार करावा लागणार आहे. 6 धावा धावफलकावर ते 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि पंच काय झालंय.
थर्ड अंपायर घेतला पाय. येस पाय चेक केला जातोय की बाउंड्री लाईनला टच झालाय की नाही झाला. या सर्व गोष्टी आपण पाहतोय जिकडे आमचे टेक्निकल इश्यू कार्यरत आहेत. टेक्निकल टीम धनंजय मांगेला पहा काय घडलंय कुठे घडलंय पाय कुठे आहे. सेफ आहे असं आमच्या ऑफिशियल पंचाने सांगितलं. नकेरकार ती एकच धाव आली गेली. पहा 6 धावा अव्वल करते. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. ग्रुप ए मध्ये आपण आहोत जिकडे तिसरी मॅच जी आपल्या भेटीला आली या NPL बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये मुन्ना पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले ड्राईव्ह केला चेंडूला फेकी वेगवान पुन्हा तेच काय थर्ड अंपायर रेफर केलंय आणि पुन्हा तेच घडलंय. आमचे टेक्निकल इश्यू यावर काम करणार आहेत. Yes, finger gone up. Thank you. That's a big, huge blow. Yes, thank you to say. Thank you. पहा खेळ कशा प्रकारे बदललाय कुठे बदललाय. पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात केली होती तीच सुरुवात दुसऱ्या षटकामध्ये कंटिन्यू आहे. अडचणी वाढल्यात. आता गुरुदत्त मनलपाडा संघाच्या धावपल किती आहे 6 धावा धावपल करते आहेत. 1.3 चेंडूचा खेळ झाला. इकडून आता 2 मोठ्या खूप मोठी जबाबदारी आली गेली. अल्केश पाटीलवर जितकी जबाबदारी आहे तितकी रचितवर सुद्धा आली गेली आणि तो नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झाला गेलाय. ओ काय जबरदस्त शेवटच्या अंतिम क्षणाला ड्राईव्ह केला गेला होता. हा फटका एक्झिक्यूट करत ऑन साईडला परंतु थोडं चौकार. थँक्यू डीजे थँक्यू. येस थँक्यू. 11 धावा अप्पल कव्हर. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर क्रिकेट इन स्ट्रोक गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चौकाराची गरज होती. रचितला माहिती आहे ऑलरेडी दबाव आलाय. इकडून अजून दबावामध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. ट्रिपल फोरला जात असताना चेंडू पुन्हा एकदा डेक्लर झोन मध्ये जातोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 धावा अप्पल कव्हर गुरुदत्त मनलपाडा या संघाच्या. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू क्या बात आहे. भूपेंद्रजी पाटील यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा आले गेल्या. पहिला बॉल कुठे नाही. येस 7 मध्ये आहे. डॉट निर्धाव चेंडू. जितके डॉट तितकं प्रेशर. पहिला निर्धाव चेंडू. प्रणय मात्रे याचं कॅप्टन गोलंदाजी मार्कवर येतोय. बॅकफुटला गेले. येस यही तो प्रेशर होता है. थँक्यू डीजे. सुशांत पाटील लागला. पहा पहिला बॉल निर्धाव डॉट चेंडू. त्यानंतर विकेट आली गेली. विकेटची परंपरा कंटिन्यू चालू आहे आणि धडपण वाढलं गेले. पहा पुन्हा एकदा चेंडू सिंगलसाठी गेलाय. 13 धावा अप्पल करते. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि काय जबरदस्त सुरुवात आतापर्यंत केली गेली. एकच चौकार आला गेलाय परंतु विकेट आतापर्यंत बघितलं तर 3 विकेट आली गेले. फुलटॉस चेंडू. 4 गडी बाद झाले.
डॉट निर्धाव चेंडू पहा, जितके डॉट तितके प्रेशर. आता दोन खेळाडू चर्चा करतील. चर्चा महत्वाची आहे. इकडून चर्चा महत्वाची काय, दोन विनर संघादरम्यान मॅच आहे, इकडून मॅच जिंकायची आहे आणि चर्चा केली गेले. पहा चर्चेस काय उत्तर येणार आहे. 13 धावा धावपल करते जिकडे आतापर्यंत. ओहो मोठा फटका मारायचा पर्यंत मिस, चुकी झाले. अमोल करतोय चुकीने चेंडू सीमारेखा पार. MPL चौकार 4 धावा. थँक्यू. पहा काही गावातले वरिष्ठ इकडे आल्यात. जयवंत दादा मात्रे आणि कमलाकर दादा, आपणास विनंती की आपण मंचावर येण्याची कृपा करावी. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या IAQरा क्रिकेट क्लब नारंगी बिग बॅश प्रीमियर लीग 2025 मध्ये. पहा धावपलक किती आहे, 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 17 धावा धावपलकावरती. 17 मध्ये 17 ही आतापर्यंत सुरुवात आहे. येणारे 7 चेंडूचा खेळ येणे चेस आहे. टीम मिटिंग त्वरित बोलावली गेली होती कारण ती चुकी झाली होती अमोलकडून, त्यामुळे लगेचच टीम मिटिंग बोलावली गेली होती JKCC एर्नालाकडून. समोर 2 खेळाडू सुद्धा चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे तितकीच मॅच सुद्धा महत्वाची आहे. पहिल्या वर्षामध्ये आपण आहोत. NPL एक मोठी स्पर्धा जे नारंगी गावामध्ये आपल्या भेटीला आली गेले. शेवटचा अंतिम चेंडू. हो बराच बाहेर आहे ना. आमचे ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केलाय. 18 धावा धावपलकावर. बॅकफुटला गेले, कट केल्या चेंडूला, पाठवल्या डेक्लर झोन मध्ये. तर अखेरकार 3 षटकांचा खेळ संपतोय. 19 धावा धावपलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना गुरुदत्त मनेलपाडा संघ JKCC एर्नाला संघासमोर. येणारे 6 चेंडूचा खेळ येणं शेष काय अखेरकार घडणार आहे, किती धावांचं टार्गेट सेट होणार आहे या ऐकूया तोपर्यंत डीजेला आणि त्यानंतर बोलूया. चेतन कदम शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ, जिकडे आता 2 खेळाडू पुन्हा चर्चा करतात. पहा 19 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे चेतन कदम सज्ज होतोय. समोर अल्केश पाटील बंटी. पहिला बॉल बराच हवेत आणि मैदान सोडावं लागलं अल्केश पाटीलला. गॉन. थँक्यू. पहा चेतन कदम याला सुद्धा विसरून चालणार नाहीये. आतापर्यंत VPL मध्ये बेस्ट बॉलरचा खिताब जिंकला होता. SPL मध्ये सुद्धा, NPL मध्ये मनीलपाडा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जिंकला होता. पहिला बॉल मनीष घरात आलाय. ओ व्हॉट अ फील्ड. पहा आउट पडले, थोडंसं चेंडूला उचललं होतं परंतु काय जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी लावलं गेलं होतं. रोहन त्या ठिकाणी होते आणि अखेरकार 1 धाव आली गेली. 20 धावा धावपलकावरती आहेत. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. चेतन कदम शेवटचे 4 चेंडूचा खेळ येणं शेष आहे. 2 खेळाडू पुन्हा चर्चा करतात. मनीष घरात आला गेलाय. नवीन बॅटर एज अ कॅप्टन. 20 रन ऑन द बोर्ड. बॅकफुटला गेले, बराच वेळ. पुन्हा रोहन. फेकी वेगवान. ओ फेकी वेगवान होती परंतु थोडासा बाहेर होती. त्या बॉक्स मध्ये आपण गोलंदाजी करतोय त्या बॉक्सच्या बाहेर होती, त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितकीच वेगवान, त्यामुळे 1च धाव धावपलकर आली गेली. 21 रन 21 धावा. बराच हवेत. पुन्हा थोडक्यात हुकला चेंडू. पुन्हा एकदा डेक्लर झोन मध्ये जातोय. बॅकफुटला गेले होते, बराच फटक्या हवेत खेळला होता परंतु लाईनीच्या थोड्याशा आतमध्ये पडला, त्यामुळे 1च धाव आली गेली. 22 धावा. लास्ट बॉल आफ्टर फर्स्ट इनिंग. 23 झाले. लास्ट बॉल आहे. 23 सॉरी 23. एक मिनिट थांबायचं. 4 चेंडू 22 धावा. 4 बॉल झाले.
4 बॉल झाले, 4 बॉल. चला 4 बॉल 22, 22 रन. शेवटचे 2 चेंडू. चेतन कदम, सुशांत पाटील समोर. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला. परेश दैपावकर वेगाने फेकी. येस, वेगाने फेकीला आले उत्तर आणि अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू 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 डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. पहा 23च धावा झाल्या. त्याचं कारण होतं 22 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 22 धावा धावपल करतात. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केलं चेंडूला. पुन्हा रन येतोय. सिंगल रन. एका धाव्यापेक्षा अधिक काही नाहीये. तरकेकर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 23 धावा धावपल कर. 24 धावांचं टार्गेट जे सेट केले गेले गुरुदत्त मनिलपाडा संघाने JKCC राणा संघासमोर. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार जिकडे 2 कॅप्टन साई श्रद्धा समोर जीवदाने माऊली फुलपडा आणि कॉमेंट्री बॉक्स टॉस का बॉलच्या दिशेने डायरेक्टली मृदुल मेहर टॉस का बॉलच्या दिशेने दाखल होतील. येस डीजे थांबवतोय. थँक्यू डीजे. सन्माननीय जयवंत साहेब म्हात्रे आपण या आपल्या शुभ हस्ते हा मॅचचा कॉइन स्विंग केला जाईल. जयवंत म्हात्रे साहेब आपण यायचे आपल्या शुभ हस्ते. 2 पराभूत संघ आणि त्यातील ती लढत एकीकडे जीवदानी माऊली फुलपाडा आहे तर दुसरीकडे साई श्रद्धा NSPचा संघ आहे. म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल केला जाईल. त्या अगोदर दोन्ही संघांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी ह्या स्पर्धेची आठवण एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित देखील करण्यात येईल. त्या अगोदर आपण टॉस करतोय. NPL असा आवाज येतोय आणि NPL येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. जीवदानी माऊली संघ म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो आपण आसन व्हायचे. साहेबांच्या शुभ हस्ते दोन्ही संघाचे संघनायक यांना एक स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी NPL असं मेन्शन केलेलं आहे आणि ती सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. एक आगळा वेगळा सन्मान हा आपण पाहतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. जयू डिसिजन फक्त द्या. सामना चालू आहे. फिल्डिंग करणार आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रिन्स तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. गो टू कौस्तुभ मेहर. येस थँक्यू मृदुल. 24 धावांचा पाठलाग आहे. लो स्कोरिंग मॅच आहे आणि अंदाजच्या हंगामामध्ये पाहिलं ना तर लो स्कोरिंग मॅच बराच वेळा हाय व्होल्टेज झाल्यात. यासाठी आठवावं लागणार आहे मारंबल पाड्याचं मैदान जिकडे मृदुल 3 दिवस होता. माहीत आहे मृदुलला. तिकडे 23, 25, 26 या सुद्धा धावा डिपेंड झाल्यात. इकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परेश दैपावकर, सिद्धार्थ डोके. पहिला बॉल ऑफस्टमच्या थोडासा बाहेर. आमच्या स्पेशल पंच वाईट चेंडू घोषित करतात आणि अखेरकार धावांचा श्रीगणेश होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर हलक्या हाताने ठेवण्यात गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा 24 धावांचा पाठलाग करत असताना समोर बॅटिंग कशा प्रकारे करायची, कोणाविरुद्ध करायची, कोणाविरुद्ध कसा प्लॅन करायचा, किती धावा आणवायच्या, या सर्व गोष्टींचा 2 बॅटर विचार करणार. समोर विकेट डॉट जितके तितके थोडंसं प्रेशरमध्ये येणार. हलक्या हाताने पुन्हा एकदा तेच घडलंय सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थ डोकेने ज्या प्रकारची सुरुवात केली होती त्या प्रकारची सुरुवात आता रोहनला सुद्धा करावी लागणार आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धापलकावर. फुल टॉस चेंडू ऑन साइडला. चेंडू जातोय सिंगलसाठी. पहा 24 इज टार्गेट. 2 विनर संघादरम्यान जी आपली मॅच जी आपल्या भेटीला आली गेली या आई एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग 2025 NPL वर्ष पहिले
पर्व पहिल्यामध्ये आपण फलटॉस चेंडू पुन्हा तोच फटका सिंगल साठी. बा सुरुवात चांगली आहे आतापर्यंत. JKCC अर्नाळा संघाची 24चा पाठलाग करत असताना 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 5 धावा धावफलकावर पहिलं षटक मार्गस्थ आहे. रोहन पुन्हा एकदा सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा प्रेशर नाहीये, दबाव नाहीये, सुरुवात चांगले. इकडून आता विकेट विकेट विकेटचं काम करावं लागणार आहे. त्यासाठी आता कशा प्रकारे खेळ करणार आहेत गुरुदत्त मनलपाडा संघ, कशा विरुद्ध प्लॅन करणार आहेत, कोणाविरुद्ध करणार आहेत येणारे कालवेळ सांगणार. समोर ठेवलाय चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या धावपलकावर 7 धावा धावपलकावर 24 धावांचा पाठलाग आहे. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्वतः कॅप्टन आला गेलाय मनीष गरत. ओ पहिला बॉल सुरेख, परंतु ओ हो बराच बराच उशीर झाला. मागून अल्केश पाटील बंटीला येता येता खूप उशीर झाला, त्यामुळे एक धाव धावपल करायले. पहा या गोलंदाजाला सुद्धा विसरून चालणार नाहीये मनीष गरत, त्याच्या नावावर 5 गडी आहेत एका षटकामध्ये. आणि काय जबरदस्त गोलंदाजी करून दाखवली होती, जुन्या आठवतंय. हा मनीष गरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, बॅकअप बॅकअप होईपर्यंत एक धाव. पहा हाय लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज कधी होतात. डॉट निर्धाव चेंडू, विकेट आली नाही परंतु निर्धाव चेंडूने सुद्धा अंदाच्या हंगामामध्ये बऱ्याच मॅच वाचवल्यात. त्यासाठी आता तो प्रयत्न करावा लागणार आहे गुरुदत्त मनलपाडा संघाला. बॅकफुटला गेले, पुन्हा एकदा तेच घडले सिंगल साठी. परेश देवभावकर आणि सिद्धार्थ डोके ही जोडी सिंगल साठी माहीर आहे, त्यांना माहीत आहे कशा प्रकारे खेळ करायचा आणि तोच आतापर्यंत सुरुवात केली गेली. बॅकफुटला पुन्हा एकदा तेच हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगल साठी. पहा एखादा विकेटने एखादा डॉट बॉलने थोडंसं कमबॅक होईल, परंतु ते कमबॅक होणार कधी आणि ते कमबॅक करणार कोण, हा खूप मोठा प्रश्न आता गुरुदत्त मनलपाडा संघासाठी झाला गेलाय. 11 धावा धावपल करते आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. बॅकफुटला पुन्हा तेच घडलंय, सिंगल, दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले शेवटच्या आणि अंतिम क्षणाला. लास्ट बॉल जिकडे आतापर्यंत 12 धावा धावपल करते आहेत. 24चा पाठलाग आहे. 13 मध्ये 13 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले, जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, पुन्हा तेच घडले, तोच स्ट्रोक, तीच दिशा, तीच लाईन, तोच टप्पा. चेंडू सिंगल साठी गेलाय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 धावा धावपलकर इक्वेशन आमच्या मुख्य स्क्रीनवर. 13 धावा धावपलकर, 13 धावा धावपलकर ते 2 षटकांचा खेळ संपलाय. 12-11चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये लगातार 2 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार मिळाला होते. SPL ची स्पर्धा. इकडे विकेट 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 डॉट विकेट डॉट महत्वाचे असणार आहे जर का या मॅच मध्ये राहायचं असेल तर. पहिला बॉल ऑन साइडला, बॅकअप बॅकअप, ओ हो फार उशीर झाला, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. बराच उशीर झाला बॅकअप साठी. कदाचित वैभव पाटील थोड्याशा उशिराने आले, चेंडूवर फेकी सुद्धा केली होती. पहिल्या बॉलवर सिंगल आली गेले. कुमार गावड या षटकामध्ये खऱ्या अर्थानं गुरुदत्त मनलपाडा संघाचा रिझल्ट लागणार आहे की मॅच मध्ये आहेत की नाही. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली आणि आता रचितला थोडंसं पुढे आणलं गेलंय. परेश देवभावकर समोर चॅलेंज असणार आहे, तितकंच चॅलेंज खूप मोठं आहे कुमार गावडसाठी सुद्धा. सेट झाला गेलाय. ओ स्लॉक स्लिप करायचा प्रयत्न ऑन साइडला, फेकी वेगवान, रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा चांगली झाली. पुन्हा चेंडू सिंगल साठी गेलाय. पहा गुरुदत्त मनलपाडा संघ थोडासा विचार करतोय, टीम मीटिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. इकडून एखादा विकेटने थोडंसं कमबॅक होईल. डॉट विकेट मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करतील, परंतु ते काम कुमार गावडला करावं लागणार आहे. मागील षटक गाठवावं लागणार आहे. बॅकफुटला गेले, पुन्हा तेच. पहा प्रेशर नाहीये, दबाव नाहीये, त्या प्रकारचे खेळी सुद्धा आतापर्यंत 24चा पाठलाग करत असताना दोन्ही बॅटरनी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवल्याने सर्वात जमेची बाजू ठरली गेली JKCC अर्नाळा संघासाठी. 16 धावा धावपल करते आहेत.
3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, थोडासा पुढे आणलाय पुन्हा एकदा तुषारला. बॅकफुटला गेले ऑन साइडला. येस 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 यासाठी म्हटलं होतं डॉट विकेट आणि अखेरकार विकेट आला गेला. परेश जयभावकर बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू कुमार गावड. SPL नंतर संपूर्ण खेळ बदललाय आणि या खेळाडूची सुद्धा चर्चा बऱ्याच वेळा झाली गेली होती. अखेरकार विकेट आणून देण्याची क्षमता आहे, तो विकेट ब्रेक थ्रू आला गेलाय. पहा आता खऱ्या अर्थाने इक्वेशन बॉल टू बॉलच्या समीकरणाला राहिलं गेलं. 8 मध्ये 8 ॲज अ कॅप्टन प्रणय मात्रे मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 8-8चं इक्वेशन या मॅच मध्ये राहिलं गेले. कुमार गावड पुन्हा एकदा सिद्धार्थ डोके समोर सज्ज होतोय. बॅकफुटला गेले, दिशा देण्याचा प्रयत्न हलक्या हाताने दिशा दिली गेले सिंगलसाठी. 5-7चं इक्वेशन आहे. आता शेवटच्या आणि अंतिम षटक्यामध्ये मॅचचा रिझल्ट लागणार आहे की दोन विनर संघादरम्यान जे मॅच आपले भेटीला आले गेले या एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित NPL पर्व पहिल्यामध्ये 7-7 इक्वेशनला मॅच आणून सोडले. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील कुमार गावड पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. शेवटच्या आणि अंतिम क्षणाला दिशा देण्याचा प्रयत्न, दिशा दिली गेले सिंगलसाठी. पहा तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि आता इक्वेशन बनलंय 6 मध्ये 6 या इक्वेशनला आणून सोडलं. या ऐकूया तोपर्यंत डीजेला. थँक्यू. सामना आता बघितलं ना, मॅच जर बघितलं तर 50-50 बॉल आहे. आता एखादा विकेट समोर प्रेशर बनवणार, सिंगल अजून समोर प्रेशर बनवणार. त्यामुळे आता खऱ्या अर्थानं शेवटच्या अंतिम षटक मार्गस्थ आहे. आणि कोण विसरणार तर DCC नवापूर आणि तेजस 11चा सामना आठवावं लागणार आहे. फुलपाडाचं मैदान. जतीन पाटील शेवटच्या अंतिम षटकामध्ये पहिला बॉल वेगवान, परंतु इतक्या वेगाने की बऱ्याच बाहेर गेलाय. पहा एखाद्या निर्धाव चेंडूने संपूर्ण 10 खेळाडूवर प्रेशर येतो. बॉल टू बॉलच्या समीकरणात आतापर्यंत तेच घडलंय. पहा एखादा डॉट, एखादा विकेट. आता अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली. प्रणय मात्रे समोर एक चॅलेंज राहणार आहे, तितकंच चॅलेंज. 2 मोठे खेळाडू समोर समोर. जतीन पाटील समोर प्रणय मात्रे. हे बॅटल आहे. 6 मध्ये 5 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. ओ वेगवान चेंडू. येस आतमध्ये आलाय. त्वरित रेफर केलंय ना. आता आमचे टेक्निकल टीमची डोकेदुखी वाढणार आहे. काय कुठे चेंडू होता, लाईनच्या बाहेर आहात, या सर्व गोष्टी पाहणार आहेत. पण त्या अगोदर या ऐकूया डीजेला. थँक्यू. एक्स्ट्रा खेळाडू बघू नये, एक्स्ट्रा खेळाडूने बघून. ओके ठीक आहे. नाही आयोजन कमिटीकडून सांगण्यात आलंय. थँक्यू. नेक्स्ट मॅच 2 लुझर संघादरम्यान आहे. साई श्रद्धा नालासोबतचा संघ मागील 2 हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आणि मागील आठवड्यातच मला वाटते सम्राट चषक सुद्धा झाला गेला होता, जिकडे आकाशच्या टीमने फायनल जिंकली होती. तो आकाश दिसत नाहीये या पहिल्या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. काय तो आकाश या निर्णायक मॅच मध्ये आपल्या भेटीला येणार आहे का? या सर्व गोष्टींच्या वर सुद्धा नेक्स्ट मॅच ही खूप मोठी मॅच आहे. जेवता आणि माऊली समोर साई श्रद्धा, हे बिग बॅटल आहे. त्यांच्याच घरात जाऊन मागील स्पर्धेमध्ये फायनल जिंकली होती, आता त्यांच्या समोरासमोर आहे. काय अखेरकार घडणार येणारे कानवेल सांगणार आहे. ओ पुन्हा तेच ऑफस्टमच्या बराच बाहेर. नाही बराच वेळेला असं होतं
लेन गती जर काही आपली मिळाली नाही तर अतिरिक्त धावा येतात आणि आतापर्यंत तेच झालं गेलं. पुन्हा तेच पराच बाहेर. प्रणय मात्रेला काही करायची गरज नाहीये हे आतापर्यंत की या खेळपट्टीने या शेवटच्या आणि अंतिम षटकाने दाखवून दिलंय. हो येस विकेट आले परंतु फार उशिराने आले. कदाचित ती विकेट पहिल्या दुसऱ्या चेंडूवर येणं गरजेचं होतं का. विकेट ब्रेक थ्रू. अजून एका विकेटचं पतन गॉन. थँक्यू. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली परंतु अजून अटॅक बनवायचा आहे. आता इक्वेशन काय 4 मध्ये 2. या इक्वेशनला रोहन आला गेलाय. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पहा 4-2 इक्वेशन या मॅच मध्ये राहिले गेले. जिकडे अटॅकिंग फिल्डिंग जतीन पुन्हा एकदा सज्ज होते. ओ वेगवान चेंडू समोर ठेवण्याचा प्रयत्न. काय विकेट. ओहो समोर यष्ट्या 3 होत्या परंतु एका सुद्धा यष्ट्याला चेंडू नाही लागला. ना मुन्ना ना ये सबसे बड़ी गलती है. सर्व खेळाडू डोक्यावर हात ठेवतायत. आमचा 12th मॅन सुद्धा ठेवतोय. पहा समोर 3 यष्ट्यामधून एका सुद्धा यष्ट्याला चेंडू नाहीये. आता इक्वेशन 4-1 राहिले. पहा कुठे कशा कोणाविरुद्ध अडचणी वाढल्या परंतु हा मिस नाहीये. हा शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर जाणारी मॅच सोडली गेली वैभव पाटीलने. आता इक्वेशन बनलं 4-1. 4 चेंडू एका धाबीची गरज. ओ मॅच फिनिश. येस सामना जिंकलाय. येस थँक्यू. मॅच जिंकले. पुन्हा एकदा वाईट आला गेला त्यामुळे मॅच फिनिश सामना जिंकला JKCC अर्नाळ संघाने. आणि पहिला संघ या एकविरा क्रिकेट क्लब नारंगी आयोजित बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये जाणारा पहिला संघ जो क्वालिफायरच्या दिशेने बोलतोय. त्यानंतर दोन्ही कॅप्टन आमच्या मुख्य मंचावर यायचंय. दोन्ही कॅप्टन प्रणय मात्रे त्यानंतर मनीष घरत आपण दोघे या.